हापूस आंबा म्हटलं की सगळ्यात आधी कोकण आठवतं। कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्याच डोळ्यासमोर येतो। केवळ भारतीयांच्याच नाही तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली। पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे आणि त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता आता वाढलेली आहे। जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे। माझं म्हणणं की कुठच्या तरी एखाद्या वाक्यावरनं किंवा एखाद्या बलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे। त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाहीतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली। वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आलाय। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाकडून भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली। कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचा विरोध या सगळ्या प्रक्रियेला आहे।